महाराष्ट्राच्या राजकारणात आता खरंच शांतता आहे की भीषण वादळ येण्याआधीची ती भयंकर शांतता आहे? महायुतीत शांत युद्ध की आता सुप्त महायुद्ध सुरू झालंय? जर ही युती फुटली तर एकनाथ शिंदे कुठे जातील? अजितदादा काय खेळ खेळणार? आणि देवेंद्र फडणवीस एकटे पडले तर महाराष्ट्रात खरंच भूकंप होणार का? तुम्हाला जाणून घ्यायला हवाय ना? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण शेवटी एक धडाकेबाज भविष्यवाणी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. नमस्कार मित्रांनो, खेड तालुक्यातल्या नगरपालिका निवडणुकीत काय घडलं? भाजपचे नेते म्हणतात स्वबळावर लढू, शिंदे गट ओरडतो मग आम्ही काय करायचं? परिणाम, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर एकमेकांना भिडले, गाड्या फोडल्या, दगडफेक, पोलीस स्टेशनमध्ये हाणामारी. हा फक्त खेडचा मामला नव्हता, हा ट्रेलर होता मित्रांनो. आज आपण उघड करणार आहोत महायुतीच्या अंतर्मनातलं ते गुपित जे माध्यमं पण मोठ्याने बोलत नाहीत. मुंबईत BMC साठी फडणवीस आणि शिंदे यांची बंद खोलीत 1.5 तास बैठक. बाहेर आले तर दोघे हसतमुखाने म्हणतात एकत्र लढू. बाजूला ठेवण्याचा विषय नाही, आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. त्यामुळे ही आता चर्चा सुरू झालेली आहे स्थानिक पातळीवर देखील आणि आमच्या वरिष्ठ पातळीवर देखील. त्यामुळे महायुतीच निवडणूक मजबूतीने लढेल. आम्ही कामाच्या जोरावर, विकासाच्या अजेंड्यावर आम्ही ह्या निवडणुका लढणार आहोत. पण आत काय बोलले गेले? विश्वसनीय सूत्र सांगतात कोणीही दुसऱ्या पक्षातून उमेदवार घेऊ नये. म्हणजे आता आपसातच स्पर्धा? ही एकजूट आहे की शांत युद्ध? ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. उद्धव आणि राज ठाकरेंची गुप्त भेट, नाशिकमध्ये युतीच्या चर्चा जोरात. शिंदे गटाला घाम फुटलाय, कारण जर MNS, शिवसेना, UBT एकत्र आली तर शिंदेंचं बालेकिल्ले ठाणे कोकण हादरेल. आता मुख्य प्रश्न, जर महायुती फुटली तर नेमकं काय होईल? एक सरकार पडेल की नाही? सध्याला 236 आमदार, भाजपकडे 132. शिंदे आणि अजित पवार गेले तर बहुमत गायब. नवीन निवडणुका लगेच. 2. कोणाला फायदा? सर्वात मोठा फायदा महाविकास आघाडीला. एका सर्वेनुसार युती तुटली तर महायुती फक्त 110 ते 115 जागा, मविया 155 ते 170 जागा, म्हणजे 2029 आधीच सत्ता परत. 3. BMC, भाजप एकटा लढला तर 110+ जागा शक्य, पण शिंदे गट 20 ते 30 वर खाली येईल. अजितदादांचे 10 ते 15 नगरसेवकही धोक्यात. 4. अजित पवारांचा प्लॅन बी. सूत्र सांगतात जर युती तुटली तर अजितदादा शरद पवारांकडे परत जाण्याची शक्यता 70%. आणि मग NCP एकत्र होऊन मवियाचा हिस्सा बनेल. आता धडाकेबाज भविष्यवाणी. कान टवकारू नये का? 2025च्या डिसेंबरपर्यंत हे शांत युद्ध चालू राहील. 2026च्या मे-जूनमध्ये ठाकरे बंधूंची अधिकृत युती जाहीर होईल. शिंदे गट कमकुवत होऊन 20-25 आमदार फुटतील. अजित पवार गट ही 15 आमदार घेऊन शरद पवारांकडे परत जाईल. परिणामी 2027 मध्येच महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होतील. आणि विजय कोणाचा? एकच नाव, महाविकास आघाडी. पण जर देवेंद्र फडणवीसांनी कमाल केली, सर्वांना एकत्र ठेवलं, तर 2030 पर्यंत महायुतीचे वर्चस्व राहील. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? युती तुटणार की टिकणार? शिंदे टिकतील की संपतील? अजितदादा परत जाणार की नाही? खाली कमेंट करा. आणि हो, जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत भेटू नवीन बातम्यांसह. धन्यवाद.